सगळ्यांना शुभ सकाळ. तर सकाळचे कामं लवकरच उरकून घेतले. बकऱ्याला चारा बांधला, कारण की काल बकऱ्याला चारा आणला होता. आणला की मग माझ्या बांधायचा तर तीचच आहे. सगळ्या बकऱ्याला टाकला, काही कोणी हुरहुर पाहू नाही दिला आज ना. आणि आता करायचं आहे मला ब्रश. जेवढे कामं उरकले तेवढे कामं होतच राहतात. काय काय आवरा काय काय नाही याचंच टेन्शन येते. चुलीवर पाणी तर आहे, पण चुलीवर पाणी तर आहे, पण पाणी जरासं कसं आहे. आणि हा पण एवढा मोठा पसारा. गडी झाडझूड केली बकऱ्याची तर इकडे पडला पसारा. एकाही भांड्यात पाणी नाही. पहिले पाणी भरून घ्यावं लागेल आणि मगच ब्रश करावं लागेल. चुलीवरचं पाणी सगळे नेतात, पण एकही जण त्यात एक बकेट टाकत नाही. घेतलं असं मस्त पाणी भरून. आणि भांडे तर जिन्यावर आहेतच, नाही असं नाही. एका बकेटीची देर असते फक्त हांड्यात पाणी टाकायला, पण कोणी टाकत नाही. त्याचं जो पाणी तोंड धुतो आई पहिले. त्याला पाणी लागते, त्यालाच पाणी टाकायला लागते. आंघोळ करायला म्हणा का तोंड धुवायला म्हणा, ज्याची गरज आहे तो पाणी तर पी. झालं का? घरातला सगळा पसारा दिसारा आवडला. आणि आजही जायला लागते वावरात, तर करून घेतो मी आता स्वयंपाक पाणी. डायरेक्ट तयारी वावरात जायची. सगळी तयारी किलाय ना. एवढा गया केला किलाय आणि थैल्या आपल्या पॅकिंग दोन्ही. हे तर आपल्याला लागतेच. दादाची बंडी गिंडी कल्ली सगळं अटकून द्यायला लागते. आणि तवा कुठे वारच निघायला लागते. आय चाला रे, बसा रे बंडीत. हा निघला आमचा रथ, गरीब रथ वावरात. भाकरीची थैली अटकवली. आता फक्त पाण्याच्या कॅना अटकावं लागतात. बाकीचे सगळे काम झाले घरातले. आता राहिलं फक्त झाडून. आणि हे बाहेरचं शेण तेवढं आई करते आता दिवसभर. म्हणजे आम्ही घरी गेलो संध्याकाळ तिने तेच काम आहे. ते सोडून मला घेऊन जायचं हात वाटते. आजही बकऱ्या वाट पाहू राहिले. 11 वाजले पण अजून काही निघून नाही राहिले. रोज रोज किती ते बी चालतील आणि आम्ही बी चालू. मग त्यासाठी आज जरासं आरामशीर घेतलं. आणि आमच्या आईचं चालू आहे फोनवर बोलणं. आता किती वाखोड चालते आणि किती वाखोड नाही. किती वाखोड चाललं, पण आता आम्ही तर चाललो वावरात. चला सोडल्या बकऱ्या आता भिडल्या चाऱ्यावर. वावरात चरा ना, वावरात चरा ना. चला धनगर बाळा. आज बकऱ्या मागं जायचं काम नाही. आज बसली मी बंडीत. आज बंडीत जातो. 2 दिवस लय बेदम झालो बकऱ्या मागं जाऊ. आज 2-3 गाडी शिल्लक आहेत बकऱ्या मागं, तर मी चालली बंडीत. इकडून आलं की उतरावं लागते अतिस बंधूची भाकर द्यायला, कारण बंधू येतात सकाळी. सकाळची भाकर आणली ते तर बंधूनं खलासही करून टाकली. आणि एक बोर दिसलं असं मस्त मला. पण का आहे हे आहे खायला, आणि हे काही मी खात नाही. कोणचा तरी रोग आला म्हणतात त्यासाठी. आणि आता इकडून आहे मस्त हरभरा. त्या दिवशी पाहिला तर भरेल नव्हता, आणि आज जसा भरेल दिसू राहिला तर थोडासा उपटून घेतो मी भाकर संग खायला. आणि इकडून वावरातून आल्यावर बंधूची भाकर ठेवली आणि हरभरा उपटला जरासा भाकर संग खायला. कारण की वावरात आलं की असं मस्त ताजं ताजं भेटते खायला. हरभरा म्हणा,
शेंगा म्हणा, सगळंच. घरी असं जेव्हा वाटत नाही न, वावरात आलं की असं वाटते काही जेवण करतो आणि कधी नाही. कारण की आता मस्त हरभऱ्याचा टाईम आहे आणि सगळ्यांच्याच वावरात असा हरभरा आहे. आणि असं भाकरसंग खायला किती घेतला तरी कोणी काय नाही म्हणत, कारण कोणी बी खायलाच घेते, काही फेकून द्यायला घेत नाही, काही घरात जमा करायला घेत नाही. म्हणून त्यासाठी कोणीच काही बोलत नाही. असं आहे आमचं शेतकऱ्याचं मन लय मोठं. दिता आली होती मी, पण बंधूची भाकर देणं पडली, तर मग आता जावं लागते मला पैदल, जिकडे की दादा थांबेला. आणि हे आमचंच वावर आहे तुरीचं. तूर सोंगणं लावली, म्हणून मला बकऱ्यावर यायला गुरायला, आणि मी बकऱ्यावर येऊन शेंगा बी पाहू राहिली. कारण की दादा दिवसभर बैल चारतात, बकऱ्या चारतात, आणि संध्याकाळी 4 वाजता बकऱ्या गेल्या का बंधूले तूर सोंगू लागतात. ते लोक बंधू देतात पाणी गव्हाले. फरक एवढा काहीच नाही जास्त. तिकडून इकडून 20 मिनटं पहिले पोहोचतो वावरात, आणि तिकडून डायरेक्ट 12 वाजता. एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. पायाला आराम होते जरासा, बसून आलं की बंडीत. आणि नाही तर मग या लागते, वद या लागते आणि वद जावं लागते जाग्यासाठी. चला मस्त अशा दोघी जणी आम्ही पार्टी करतो मस्त वावरात येऊन. आजी आणते काही, मी आणतो काही, तसं खायला असं भरपूर असते आणि कामही भरपूर असते. चला तर मग घेतो जेवण करून, तुम्हाला दाखवून देतो एक नजर काय काय आणलं जेवण करायला. हे पहा, आलूची भाजी आणि मस्त लाल मिरचीचा खुडा आणला करून तेलात गरम. आणि हे कालचेच आहे हरभरे, आणि हिरवा हरभरा आहे आणला आज मस्त उपटून भाकर संग खायला. आणि आजीनं काय काय आणलं, आजीनं आणलं बापा कलाकंद, भरीत, खरमुरे, आणि झाली आजी चालू. घरून जेवण करून आली म्हणते आणि झाली चालू. वावरात आलं की वावरात भूक लागतेच ना, आहे की नाही? गोड लागते बाई मला वावरात. तर मला तर आज काही काम नव्हतं तरी मी वावरात आली. चला निघलो घरी. ते तेवढ्या शेंगा पाहिल्या आज, ते निळं गठोळं दिसते ते. आणि दादा एक ढोरायवाला मस्त असा गप्पा मारू राहिला. आम्ही चाललो घरी. आमच्या बकऱ्या चालल्या पुढे पुढे, आम्ही चाललो मांग मांग मस्त पैकी. आता लवकर आलो घरी. अजून कपडे राहिले आमच्या इथे काढायचे आणि घरात न्यायचे. मग आता मी आली तर मीच घेऊन जातो कपडे. बायाले बांधलं आणि बायाले चारा म्हणजे पाणी पाजायचं राहिलं अजून. आज बकऱ्या मागच आली आणि घरी आल्यावर बोलणे बी जीवावर येते. तरी तर आज सकाळी गेली होती मी बंडीत बसून मस्त, तर ती जाऊन कामही करायला लागते. तर जीव एवढा थकते मरणाचा. पाणी पाजायला लागते आता बकऱ्याले घरी आणल्यावर. नसते त्याले ताण पण पाजा लागते. कोणी पेते कोण नाही पेते. एवढी सगळ्या आल्या आणि बकऱ्यालाही मोठ्या होतात. कोणाला पाणी भेटते मग आणि कोणाला नाही भेटत. तर आमची बाई तर काही पेतच नाही, इले तर घरीच आणून पाजा लागते. तर बकरीले पाय ते गाबोडते वाटते बापा. नाही घाबरत. अशी काऊन करू राहिली मग ते? तुरी न करते का काय? तुरी तुरी पायशील तर काही नाही ना वा. चप्पील पाय. हो शेपटीले तर झालं. एक तर बोकडे लागत असतील. बोकडेच कुठे आहेत त्यात? बोकडे नाही. काय ते आता आहे ना. ते बोला टेन्शन आहे. चारा असला की त्याले, नसला की टेन्शन आहे.